एक वाघ पाहायची वाट पाहत होतो, पण आम्हाला एका वेळेस 2 दिसले. तर त्यावेळेस आम्ही जास्त भिलो. नमस्कार मित्रांनो, आम्हाला खूप वेळ लई वेळपर्यंत आम्हाला काही दिसत नव्हतं. पण त्याच्यानंतर काही ना काही दिसलं. म्हणजे जसं आम्ही स्टार्टिंगला मग त्याच्यानंतर हरीण पाहिलं सगळ्यात पहिलं. कारण ते पाणी प्यायसाठी आलं असेल बहुतेक. पाणी प्यायला आलं होतं. त्यानंतर एवढं स्पीडमध्ये पळत होतं ते, की खूप जास्त. आम्हाला सगळ्यात पहिलं दिसलं असेल ते 5:30 वाजता वगैरे दिसलं असेल. तोपर्यंत आम्हाला जास्त काही दिसत नव्हते. पण त्याच्यानंतर मग त्याचे काही त्या हरीण एवढंच फास्ट असलं का आम्हाला फोटो काढायला भेटले नाही. त्यानंतर मग आम्हाला एक तो जंगली म्हस दिसली. ते जंगली म्हस नाही का, पाहून माहिती लई फाटली. कारण आपण पाहुणार आहेत ना, तर मग लई फाटून गेली. पण त्याच्यानंतर तो दादा सांगत होता, की तुम्ही काहीच करू नका म्हणे, हाला नको म्हणे, काही नाही म्हणे, गपचूप बसा म्हणे. त्याच्यानंतर आम्हाला त्याच्याकरता ते मशीन काहीच नाही केलं, पण आम्हाला त्याच्याकरता लई फोटो काढायला भेटले. त्यानंतर मग म्हणलं, दादा लई झालं, आपण लई पाहिले इकडे तिकडं, आता आम्हाला वाघ पाहायचा. त्यासाठी मग आम्ही वाघ पाहायला जायला लागलो. तर म्हणे आम्हाला खूप जास्त वेळ झाला होता, मग भूकही लागली होती. थोडंफार नाश्ता करून करून घेऊन त्याच्यासाठी मग विश्रांतीगृह होतं अंदर, तिथे एक जाऊन थांबलो आम्ही. त्याच्यानंतर थोडं विश्रांती वगैरे केली. त्यानंतर मग आम्ही जायला लागलो वाघ पाहायसाठी. म्हणलं निघलो. तर एका वेळेस काय झालं, इकडून एक वाघ आला, तिकडून एक आला. मला पहिलावाला वाघ दिसला, साईडचा वाघ पाहिल्यावर माझ्या तोंडातून काही शब्दच नाही. भाई वाघ दिसल्यावर कसा तोंडातून शब्द निघणार आहे. तो दिसल्याबरोबर मी पोराला सांगायला लागलो, हे भाई इकडे वाघ आहे, इकडे वाघ आहे. पण त्यानंतर ते काही निघलं नाही. तर समोरून एक वाघ आला. समोरून आला तर मग समोरच्या वाघाला थोडा वेळ भेटला, तर त्याच्याकरता फोटो काढायला भेटले. हा दादानी सगळं पाहताना आम्हाला इतकी मदत केली. तर दादा म्हणून मी नंबर घेतला. म्हणलं दादाला कधी जर माझ्या मित्राकडे जायचे असेल तर नक्की दादा ह्या दादाकडेच पाठवेल मी. तर म्हणून जर तुम्हाला ताडोबामध्ये कधी जायचं असेल तर नक्की मला DM करा. मी त्याच्यानंतर तुम्हाला दादासोबत संपर्क करून देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यासाठी मग लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा.